हॅलो स्टुडंट, माय नेम इज माधुरी काडमेघ. आज आपण शिकणार आहोत ग्रामरचा असा पार्ट की तो सगळ्यात इजी आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. बट तुम्हाला खूप हार्ड आहे. जर याला पास आल, मी थोड्या पॉईंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देणार. इतका छान इझिली एक्सप्लेन होईल आणि कशा पद्धतीनं आपल्याला नॉट ओनली यूज करायचं आहे बट ऑल्सो कुठे यूज करायचं आहे, यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होता, ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. तर यामध्ये मी आज टॉपिक घेतलेला आहे नॉट ओनली बट ऑल्सो. याचा मिनिंग होतो केवळ एवढेच नव्हे तर हे सुद्धा. सोबतली एक व्यक्ती आहे, दोन ॲक्टिव्हिटीज असेल तेव्हा एकाच व्यक्तीसाठी दोन विशेष वापरले जातात, त्यावेळेस नॉट ओनली बट ऑल्सो यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलेले आहे, द प्लेयर्स वेअर टाईड, दे वेअर थर्स्टी अँड कॉमा टू. यामध्ये कॉमनली जनरल तुम्हाला माहीत असेल, ऑल टोटल स्टुडंटला सब्जेक्ट प्लेस, वर्ब प्लेस अँड ऑब्जेक्ट प्लेस ओळखता येते. मग यामध्ये द प्लेयर्स कोण आहे, सब्जेक्ट आहे. इथं पण दे वेअर्स कोण आहे, हा दे कोणासाठी यूज केलेला आहे, प्लेयरसाठी. प्लेयर कोण आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, प्लुरल आहे. तर प्लुरलसाठी आपण ती सब्जेक्ट कंटिन्यू आपण रिपीट न करता त्याच्याऐवजी आपण प्रोनाउन्स वापरतो. सपोजली आपण माय मदरवर एसे करतो तेव्हा माय मदर म्हणतो का आपण, सी म्हणतो. तसंच इथं द प्लेयर्सला त्याचा प्रोनाउन्स चेंज केला दे. दे प्लेयर्स वेअर टाईड, प्लेयर्स काय झालेलं आहे, टाईड झालेलं आहे. दे वेअर थर्स्टी, ते तहानलेले सुद्धा आहे. मग दोघांचेही सब्जेक्ट सेम, दोघांचेही काय आहे, सब्जेक्ट सेम आहे. जेव्हा सब्जेक्ट सेम असेल तेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो यूज केव्हा करायचा, फर्स्ट डिफरंटच्या आधी नॉट ओनली अँड सेकंड डिफरंटच्या आधी बट ऑल्सो. मग डिफरंट कोण, द प्लेयर्स अँड दे वेअर सेम आहे. आपल्याला सेम असणारा भाग अंडरलाईन करणार आपण, द प्लेयर्स वेअर अँड दे वेअर, दोन्हीही काय आहेत, सेम आहेत. डिफरंट कोण आहे बघा, डिफरंट कोण आहे, दिसला, टाईड अँड थर्स्टी. मग या दोन वर्ड्सच्या मध्ये तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी आन्सर टाकते. फर्स्ट जो सेम आहे त्यातला एक पार्ट घ्यायचा, मग द प्लेयर्स वेअर घेतल्यानंतर आपण याला कट मारायचं. बघा, द प्लेयर्स वेअर. मग आता डिफरंटली टू वर्ड्स आहे आपले, टायर्ड अँड थर्टी. मग टायर्डच्या आधी फर्स्ट नॉट ओनली, नंतर आपला फर्स्ट वर्ड टायर्ड. थर्स्टी हा सेकंड डिफरंट वर्ड्स आहे, याच्या आधी आपल्याला बट ऑल्सो यूज करायचा आहे, बट ऑल्सो थर्स्टी. मग हा कॉमा देऊन इथं टू आलेला आहे, याला आपण काढून टाकणार आणि थर्स्टी नंतर फुल स्टॉप. बघा मी इथं दिलेलं आहे, जर का तुम्हाला सेंटेन्समध्ये टू, ऑल्सो, बोथ अँड, कोण कोण, टू, ऑल्सो, बोथ अँड ही जर येत असतील तर ती रिमूव्ह करायची आहे. इथं आपल्याला टू आलेला आहे, याला आपण पूर्णतः रिमूव्ह केलेला आहे. बघा नॉट ओनली बट ऑल्सो किती छान इथे झालेलं आहे. सेम सब्जेक्ट मधला वन सेम घेतला आपण, द प्लेयर्स वेअर. टू डिफरंट वर्ड्स आलेले आहेत, टू डिफरंट वर्डच्या आधी फर्स्ट डिफरंटच्या आधी आपण नॉट ओनली आणि सेकंड डिफरंटच्या आधी बट ऑल्सो यूज केलेला आहे. इझी आहे की नाही. मग आता इथं आपल्याला हा सब्जेक्ट प्लेसवर आला. नॉट ओनली बट ऑल्सो यूज केव्हा करायचं, जेव्हा टू डिफरन्स येतात तेव्हा. सब्जेक्ट प्लेसवर सेम आला, ऑब्जेक्ट वर्बच्या प्लेसवर हा डिफरंट आला. तुम्हाला केव्हा केव्हा तो ऑब्जेक्टच्या प्लेसवर येईल, सब्जेक्टच्या प्लेसवर येईल आणि वर्बच्या प्लेसवर येईल. त्यासाठी आपण इथं काही एक्झाम्पल घेतलेली आहे आणि ठराविक या एक्झाम्पलद्वारेच तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो, ओनली 5 एक्झाम्पलद्वारे इझिली तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो शिकू शकता. आपण आता एक्झाम्पल घेऊया. पंकज स्पीक्स हिंदी अँड ही स्पीक इंग्लिश. टूचा मिनिंग सुद्धा होतो. पंकजला कुठली लँग्वेज बोलता येते, हिंदी बोलतो तो अँड इंग्लिश सुद्धा. मग आपल्याला डिफरंट कोण आहे, यामधला डिफरंट कोण आहे, हिंदी अँड इंग्लिश. सेम कोण आहे, सेम पंकज.
आणि पंकजसाठी यूज करणारं प्रोनाउन्स कोण आहे? ही. आणि स्पीक काय झालेला आहे? वर्ब सेम आलेला आहे. हे सुद्धा आपण एकाच वेळेस वापरणार आहे. जसं इथं द प्लेयर्स वेअर अँड दे वेअर या दोघांपैकी आपण एकच यूज केलेला आहे, तर यापैकी आपण याला कट करणार. सेम असणारा फर्स्ट घेणार आपण, पंकज स्पीक्स. नेक्स्ट आपण बघितलं तर 2 डिफरंट वर्ड्स येत असतील तेव्हा फर्स्ट डिफरंटच्या आधी नॉट ओनली, सेकंड डिफरंटच्या आधी बट ऑल्सो. तर फर्स्ट डिफरंट आहे आपला हिंदी अँड सेकंड डिफरन्स आहे इंग्लिश. तर हिंदीच्या आधी आपण नॉट ओनली यूज करणार, नॉट ओनली हिंदी. सब्जेक्ट नेम आहे, लँग्वेज नेम आहे, तर कॅपिटलमध्येच एच, हिंदीचा एच कॅपिटल लिहायचा आणि इंग्लिशचा ई सुद्धा कॅपिटल लिहायचं. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. पंकज स्पीक्स नॉट ओनली हिंदी, सेकंड डिफरन्स इज इंग्लिश, द यूज ऑफ द बट ऑल्सो इंग्लिश. रिमूव्ह काय करायला सांगितलं तुम्ही सेंटेन्स मधला? टू. इथं दिलेलं आहे तुम्हाला टू, बोथ, ऑल्सो अँड असेल तर त्याला काढून टाकायचं, मीन्स रिमूव्ह करायचं. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट सुद्धा याच एक्झाम्पल सारखं सेकंड एक्झाम्पल आलेलं आहे. सेम कोण आहेत? ही रीड्स. ही रीड्स. ऍक्टिव्हिटीज त्यांचे डिफरन्स आहे. नॉवेल्स अँड फिलॉसॉफी. काय रीड केलेलं आहे? नॉवेल्स अँड फिलॉसॉफी. तर आपल्याला याला नॉट ओनली मध्ये बट ऑल्सो मध्ये यूज करायचं असेल तर फर्स्ट सेम घ्यावं लागणार, ही रीड्स. सेकंड सेमला आपण कट मारणार. नॉवेल्स अँड फिलॉसॉफी मधला फर्स्ट डिफरन्स आहे नॉवेल्स, म्हणून बट ऑल्सो की नॉट ओनली सांगा? नॉट ओनली. नॉट ओनली नॉवेल्स बट ऑल्सो. बट ऑल्सो आता आपण हे केव्हा यूज करणार? जेव्हा सेकंड डिफरन्स राहणार तेव्हा. सेकंड डिफरन्स आहे आपला फिलॉसॉफी. ही रीड्स नॉट ओनली नॉवेल्स बट ऑल्सो फिलॉसॉफी. आणि इथं सुद्धा आपण या टूला काय करणार आहे? काढून टाकणार आहोत. काय बघितलं आतापर्यंत आपण? 3 एक्झाम्पल घेतलेली आहे. या 3 एक्झाम्पल मध्ये फर्स्ट बघितलेलं आहे की सब्जेक्ट सेम असेल त्याऐवजी प्रोनाउन्स वापरलेला असेल तेव्हा एकच सब्जेक्ट यूज करायचा आणि 2 डिफरन्स मध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करायचा. त्याच्यातही फर्स्ट डिफरन्सच्या आधी नॉट ओनली आणि सेकंड डिफरन्सच्या आधी बट ऑल्सो. नेक्स्ट घेतला आपण. आता हे सब्जेक्टच्या प्लेसवर डिफरन्स होतं, सॉरी सब्जेक्टच्या प्लेसवर सेम होतं आणि वर्बच्या प्लेसवर डिफरन्स होतं. नेक्स्ट काय झालं आपल्याला जे एक्झाम्पल घेतलं ते पंकज स्पीक्स अँड ही स्पीक. सब्जेक्ट अँड वर्ब सेम आला, डिफरंट ऑब्जेक्ट आला हिंदी अँड इंग्लिश. तर सेम असणार आपण फर्स्ट घेतला पंकज स्पीक्स अँड डिफरंटच्या आधी फर्स्ट डिफरंटच्या आधी नॉट ओनली हिंदी, सेकंड डिफरंटच्या आधी इंग्लिशच्या आधी बट ऑल्सो इंग्लिश. पंकज स्पीक्स नॉट ओनली हिंदी बट ऑल्सो इंग्लिश. तसंच इथे केलेलं आहे ही रीड्स नॉवेल्स, ही रीड्स फिलॉसॉफी. व्यक्ती एकच आहे पण रीड 2 बुक केलेली आहे, नॉवेल पण केलेली आहे, फिलॉसॉफी पण केलेली आहे. तर सांगत असताना आपल्याला सांगायचं आहे ही रीड्स नॉट ओनली नॉवेल्स बट ऑल्सो फिलॉसॉफी. त्यानं काय वाचलेलं आहे? नॉवेलच नाही तर फिलॉसॉफी सुद्धा रीड केलेली आहे. हे इथं आपल्याला एक्सप्लेन होते. नेक्स्ट आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. केरळा प्रोड्यूस रबर, तामिळनाडू प्रोड्यूस रबर. आता स्टेट चेंज झाली केरळा आणि तामिळनाडू, पण जे प्रोड्यूस आहे रबरचं ते दोन्ही स्टेटमध्ये आहे. मग डिफरंट कोण्या प्लेसवर होईल? डिफरंट कोण्या प्लेसवर होईल? केरळा अँड तामिळनाडू. आणि सेम कोण आहे? प्रोड्यूस रबर, प्रोड्यूस रबर. मग जेव्हा केव्हा सब्जेक्ट डिफरंट येतो तेव्हा फर्स्ट सब्जेक्टच्या आधी नॉट ओनली आणि सेकंड सब्जेक्टच्या आधी बट ऑल्सो. मग यूज कसं होणार लक्ष द्या. नॉट ओनली केरळा बट ऑल्सो तामिळनाडू प्रोड्यूस द रबर. मग या 2 पैकी आपल्याला एकाला काढून टाकावं लागेल.
एकाला काढून टाकू. बघा आता स्टार्ट होणार आहे. सब्जेक्ट प्लेसवर जर डिफरंट असेल तर फर्स्टला स्टार्टिंगला नॉट ओनली यूज करायचं. नॉट ओनली केरला बट ऑल्सो, म्हणजे केरळाच नव्हे तर तामिळनाडू सुद्धा हा मिनिंग होईल त्याचा. नॉट ओनली केरळा बट ऑल्सो तामिळनाडू. मग आपला सब्जेक्ट कोण आहे, वर्ब कोण आहे, प्रोड्यूस रबर. लक्षात आलं असेल तुमच्या. जे जे टू डिफरन्स आहेत त्यामध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो यूज केलेला आहे. जेव्हा सब्जेक्ट टू प्लेसवर डिफरंट असेल, याआधी सब्जेक्ट टू प्लेसवर सेम आला, ही, पंकज म्हणजेच ही आणि द प्लेयर्स म्हणजेच दे, परंतु इथं काय झालं, केरळा इट आलं का इथं, नाही, इथं काय आलं, केरळाला दुसरं स्टेट मॅच केलेलं आहे सेम वर्कमध्ये तामिळनाडू, म्हणून या सब्जेक्टमध्ये डिफरंट घेतला आपण. नॉट ओनली केरळा बट ऑल्सो तामिळनाडू प्रोड्यूस रबर. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. द बॉयज सँग सॉंग्स, द गर्ल्स सँग सॉंग. सेम यासारखं केरळा अँड तामिळनाडू सब्जेक्ट, टू सब्जेक्ट ऑल डिफरंट. तर इथं सुद्धा द बॉयज अँड द गर्ल्स सब्जेक्ट आर डिफरंट अँड सँग्स अँड सॉंग टू सेंटेन्सची वर्ब अँड ऑब्जेक्ट काय आहे, सेम आहे आणि टूला आपण काढून टाकणार. जो डिफरन्स आहे द बॉयज अँड द गर्ल्स, यामध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो यूज करणार. फर्स्ट डिफरंट आहे आपला द बॉयज, म्हणून नॉट ओनली द बॉयज, नॉट ओनली द बॉयज. सेकंड डिफरन्स आहे द गर्ल्स but also the girls. सेम कोण आहे, sang songs, sang songs. टू इज रिमूव्ह, टूला काय करून टाकला आता आपण, रिमूव्ह, कारण आपण सगळ्याच्यात सांगितलं तुम्हाला टू ऑल्सो बोथ अँड असेल तर रिमूव्ह करायचं, त्याचा विचार कुठंच करायचा नाही. तुम्हाला यूज काय करायचं आहे, सेम काय आहे, डिफरंट काय आहे, डिफरंटमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं. इतकं कॉमनली माइंड तुम्ही यूज करा. विदाउट मिनिंग शिवाय तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो यूज करू शकता. तुम्हाला ऑल टोटल सगळ्याच मुलांना फिलॉसॉफी म्हणजे काय कळणार नाही, थर्स्टी सर्वांना करते, प्रोड्यूस करणार नाही, बरेचसे असे वर्ड्स असतात की माहीतच नसतात. पण तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे जर ओळखता येत असेल, प्रोनाउन्स, जर एखादा बॉय असेल तर त्याचा प्रोनाउन्स काय, गर्ल असेल तर गर्लचा प्रोनाउन्स काय येतो, हे जर तुम्हाला अंडरस्टूड होत असेल तर तुम्ही इझिली ग्रामर विदाउट मिनिंग शिवाय शिकू शकता. बघा इथं पण आपल्याला अजून एक एक्झाम्पल आहे. सी वॉज बोथ अगली अँड टॉकेटिव्ह. आता मी काहीच मिनिंग बोलत नाही, असं समजा की आपल्याला अगली माहित नाही, टॉकेटिव्ह माहित नाही, काहीच माहित नाही. मला माहित आहे अगली म्हणजे कुरूप, टॉकेटिव्ह म्हणजे बडबडा, पण आता तुम्हाला काहीच माहित नाही. आणि इथं बोथ पण आला, मग आपण ठरवलेलं आहे टू, बोथ, ऑल्सो आणि अँड असेल तर काढून टाकायचं. मग आपण याला सर्कल करून घेऊ. ठीक आहे, तुम्हाला आता मिनिंग काहीच माहित नाही, मिनिंग काहीच माहित नाही आहे, फक्त तुम्हाला एवढं माहित आहे की बोथ अँड ऑल्सो टू येत असेल तर ते रिमूव्ह करायचं. सेम सेंटेन्स बघायचं. सेम सेंटेन्समध्ये आपल्याला सी वॉज ओनली वनच आलेला आहे जो करता आहे, पण एकाच कर्त्याच्या ॲक्टिव्हिटीज दोन दिलेल्या आहेत. तर ह्या दोन ॲक्टिव्हिटीज डिफरंट आहे, व्यक्ती एक आहे पण ॲक्टिव्हिटी दोन आहे. ते अगली पण आहे, टॉकेटिव्ह पण आहे. मग आता अगली काय असेल तुम्हाला मिनिंगचं काही घेणं नाही आहे. फर्स्ट अँड सेकंड डिफरंट, फर्स्ट डिफरंटच्या आधी नॉट ओनली, सेकंड डिफरंटच्या आधी बट ऑल्सो. एक्झाम्पल कसं होईल बघा. सी वॉज नॉट ओनली अगली बट ऑल्सो टॉकेटिव्ह, बट ऑल्सो टॉकेटिव्ह. किती इझी होत आहे. टू डिफरंट्स आहेत एकाच पर्सन विषयी. इथं पर्सन एक दाखवली, आतापर्यंत तुम्हाला पर्सन एकच होती परंतु ते टू सेंटेन्समध्ये होती, पण डिफरंटली मी तुम्हाला एकाच सेंटेन्समध्ये दिली. मग एकच व्यक्ती आहे परंतु तिचे दोन वर्क आहेत, तेव्हाही त्याला तुम्ही डिफरंटमध्ये घ्यायचं. इथं हे एक्सप्लेन होते. पुन्हा आपण रिकॅप करू की जेव्हा
दोन वर्ड्स डिफरंट असतात आणि जो सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट फर्स्ट सेंटेन्सचा सब्जेक्ट आणि सेकंड सेंटेन्सचा सब्जेक्ट सेम असतो, म्हणजे फर्स्ट सब्जेक्टवर आधारित सेकंड सेंटेन्सचा प्रोनाउन्स अवलंबून असतो, म्हणजे त्याचा प्रोनाउन्स यूज केलेला असतो. तेव्हा दोघांपैकी एक यूज करायचा आणि दोन जे डिफरंट वर्ड आहे या डिफरंट वर्डच्या आधी फर्स्ट डिफरंटच्या आधी नॉट ओनली आणि सेकंड डिफरंटच्या आधी बट ऑल्सो यूज करायचा. त्यानंतर आपण एक्झाम्पल अजून घेतलेलं आहे. पंकजचा प्रोनाउन सेकंड सेंटेन्समध्ये ही घेतलेला आहे. दोघांचे वर्ब सेम आहे कारण पंकजच ही आहे आणि त्याची ॲक्टिव्हिटी काय आहे, हिंदी आणि इंग्लिश. तो काय बोलतो, हिंदी पण बोलतो, इंग्लिश पण बोलतो. म्हणून आपण म्हटले पंकज स्पीक्स नॉट ओनली हिंदी बट ऑल्सो इंग्लिश. पंकज हिंदीच नाही तर इंग्लिशसुद्धा बोलतो आणि टूला इथं रिमूव्ह केलेलं आहे दोन्ही सेंटेन्समध्ये. नेक्स्ट, ही रीड्स नॉवेल, ही रीड्स फिलॉसॉफी. एकच व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं नॉवेल रीड केलेलं आहे, फिलॉसॉफी रीड केलेली आहे. नॉवेल रीड केलेलं आहे, फिलॉसॉफी पण रीड केलेली आहे. तर टू डिफरन्स आहे नॉवेल अँड फिलॉसॉफी. ही रीड्स नॉट ओनली नॉवेल बट ऑल्सो फिलॉसॉफी. नॉवेल अँड फिलॉसॉफी मधला जो डिफरंट आहे तो फर्स्ट डिफरंट नॉवेलच्या आधी नॉट ओनली, सेकंड डिफरंटच्या आधी बट ऑल्सो. आणि नेक्स्ट जो केरळ आहे आणि तामिळनाडू आहे, सब्जेक्ट प्लेस चेंज झालेली आहे. म्हणजे फर्स्ट सब्जेक्टवर केरळ आहे तर सेकंड सेंटेन्समध्ये इट नाही आहे. जसं इथं पंकजचा ही आहे, हीचा हीच आहे, द प्लेयरचा दे आहे, परंतु केरळाचा इथं इट नाही, म्हणजे सब्जेक्ट प्लेस डिफरन्स. या सब्जेक्ट प्लेसच्या आधी आपण मग फर्स्ट डिफरंटच्या आधी नॉट ओनली आणि सेकंड डिफरंटच्या आधी बट ऑल्सो यूज केलेले. सेम याच पद्धतीनं आपण इथं पण यूज केलेलं आहे. द बॉयज अँड द गर्ल्स, दोन सब्जेक्ट वेगवेगळे पण दोघांची ॲक्टिव्हिटी सॅंग्स अँड सॉंग्स आहे, सॅंग्स अँड सॉंग्स आहे. तर म्हणून आपण यूज केलेलं आहे नॉट ओनली द बॉय द बट ऑल्सो सॉरी नॉट ओनली द बॉयज बट ऑल्सो द गर्ल्स सॅंग सॉन्ग. नेक्स्ट तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं की आतापर्यंत तुम्ही टू सेंटेन्स घेतलेली पाहिली. मग तुम्ही म्हणाल मॅम वन सेंटेन्स आलं तर कसं, बघा वन सेंटेन्स जर आला तर तुम्हाला ॲडनी जोडल्या जाते, अँडनी. अँडमध्ये तुम्हाला इथं बोथ पण आलेलं आहे. ऑल टोटल सब्जेक्ट आपण टू घेऊन केलेली आहेत आणि अँड आणि बोथ घेतलाच नाही, म्हणून मी एक सेंटेन्स असं पण दिलं की जर तुम्हाला सेंटेन्समध्ये बोथ येत असेल अँड येत असेल त्याला काढून टाकायचं. आणि सी वॉज ही जी पर्सन आहे ही एक व्यक्ती आहे पण हिची ॲक्टिव्हिटीज दोन दिलेल्या आहे, अगली अँड टॉकेटिव्ह. मग फर्स्ट अगलीच्या आधी नॉट ओनली अँड सेकंड टॉकेटिव्हच्या आधी बट ऑल्सो. सो आय होप यू गॉट इट क्लिअरली.